आपली स्वतःची एक हक्काची शिक्षण संस्था असली पाहिजे. 80 वर्षापूर्वी पीपल्स एज्युकेशन सोसायटी या नावाने शिक्षण संस्था उभी केली. त्यांच्या हयातीमध्ये त्यांनी नंतर त्यांच्या अनुयायांनी ही संस्था खूप वाढवली. अनेक ठिकाणी महाविद्यालय, वसतिगृह, सगळ्या प्रकारचे कोर्सेस त्यातून पीपल्स एज्युकेशन सोसायटी ही समृद्ध झालेली आहे. या समृद्ध झालेल्या पीपल्स एज्युकेशन सोसायटीच्या 80 वर्ष पूर्ण झाल्याच्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने आज त्यांच्या नावाने पुरस्कार आम्हा सगळ्यांना मिळालेत. आम्ही खूपच भाग्यवान आहोत. काल विधान भवनामध्ये गर्दीमध्ये निमंत्रण मिळालं त्यावेळेला असं वाटलं की कार्यक्रमाला जायचं. शांतपणे निमंत्रण मला पुरस्कार मिळाला त्याबद्दल मी खूप स्वतःला भाग्यवान समजतो. उल्लेख झाला की पीपल्स एज्युकेशन सोसायटीच्या सिद्धार्थ कॉलेज ऑफ कॉमर्स मध्ये मी त्यावेळची 11वी 12वी आणि बीकॉम पार्ट 1 पार्ट 2 असे 4 वर्ष तिथे मी शिकलो. आणि आतमध्ये गल्लीमध्ये असणारं जे बुद्ध भवन आहे, आर्ट सायन्स भवन, आमच्या सिद्धार्थ कॉलेजला उतरलं की डायरेक्ट रोड, त्यामुळे अभ्यासिका नव्हती. बुद्ध भवन मध्ये आम्ही रात्री उशिरापर्यंत अभ्यासाला बसायचो. आणि या संस्थेमध्ये शिकल्यामुळे बाबासाहेबांनी स्थापन केलेल्या संस्थेचं महत्व मला माहिती आहे. कारण आज मी जो ग्रॅज्युएट झालो, मग विद्यार्थी परिषदेत गेलो, मंत्री आणि अनेक खाती आली, त्याची सुरुवात मी येथून मांडतो. मी त्याबद्दल आनंद व्यक्त करताना जी अपेक्षा व्यक्त केली की या संस्थेच्या भरभराटीसाठी आम्ही दोघेही मिनिस्टर्स आणि पूर्ण मंत्रिमंडळ आणि काही योगदान द्यावं. त्यात आपल्या सगळ्यांना माहितीच आहे की यातल्या बऱ्याच विषयामध्ये मी इन्व्हॉल्व आहे. एकतर मी हे मानतो की गुणवत्ता महत्वाची आणि त्या गुणवत्ता महत्वाची मध्ये मी पणाचं ऐकत. त्यामुळे कितीतरी निकाल हे गुणवत्तेच्या आधारे दिले आहेत. मी अशी सूचना करून माझं बोलणं संपवेन की आता वेळ आलेली आहे की इतका व्याप वाढला आहे तर याला एक स्वायत्त विद्यापीठ म्हणून तुम्ही परवानगी मागा. स्वतः राज्यपाल महोदय आहेत आणि तुम्हाला ते स्वायत्त विद्यापीठ देऊ. स्वायत्त विद्यापीठाचा लाभ असा राहतो की तुम्हाला खूप नवीन नवीन कोर्सेस